Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंनी केला होता प्रस्ताव. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तवणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी. सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची ही टीका. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक. पुढील भूमिकेबाबत बैठकीमध्ये होणार चर्चा. इथेनॉल निर्मितीचा साखरेच्या उत्पादनाला फटका. किरकोळ बाजारात साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात. दर 100 कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीस मंजुरी. राज्यात सुट्ट्या तेलावरती आता बंदी. भेसळयुक्त तेल विकल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा इशारा. अंगणवाड्यांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवल्याबाबत तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन. कारवाईमुळे तीव्र संताप. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी निकृष्ट आहाराबाबत व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढेंकडे केली होती तक्रार. धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा गोठवा. ठाकरेंच्या वकिलांची पुन्हा एकदा ही मागणी. धनुष्यबाण गोठवल्यास सर्व आमदार भाजपमध्ये जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार. राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार, तर पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. उखाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्यापही कोरडी. धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर. मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यामध्ये तफावत. मराठवाड्यावरती पाणी टंचाईचं मोठं सावट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.